कोल्हापूरच्या विकासाच्या कल्पना ज्या महायुतीच्या सर्व मंडळींनी आपल्यासमोर मांडल्या, त्यामध्ये नव्यानं आम्ही आता केडॅक कोल्हापूर डेव्हलपमेंट ॲक्शन कमिटी एक प्लॅन बनवण्याचा निर्णय आम्ही सर्व मंडळींनी, सर्व खासदार, आमदार, मंत्री महोदयांनी आम्ही केलेला आहे, ज्याच्यामध्ये नगरसेवकांच्या समवेत शहरातील काही प्रमुख संघटना आहेत, ज्याच्यामध्ये क्रीडा असेल, वेगवेगळ्या औद्योगिक असोसिएशन्स आहेत, काही NGOज आहेत, यांच्यासुद्धा कमिट्या करून आपण एक थिंक टँक बनवणार आहोत आणि त्या माध्यमातून जे वचन आपण दिलेलं आहे त्याची पूर्तता होते की नाही ते पाहण्यासाठी एक नोडल एजन्सी, त्यासाठी लागणारी निधीचं व्यवस्थापन, त्यामध्ये CSRचा सुद्धा सहभाग असला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रयत्न नीती आयोग आणि मित्रा या बाबतीत राजेशजी बोलतील, परंतु त्याच्या धर्तीवर सुद्धा ज्या पद्धतीनं नोडल एजन्सी काम करते त्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये काम करेल. एक रोडमॅप 2030चा, आज 2026 आहे, 2030चा एक रोडमॅप घेऊन आपण त्यामध्ये भविष्यामध्ये सगळ्यांनी काम करायचं आहे. जी कमिटी स्थापन केली जाईल त्यांच्यासाठी कार्यालय असणं, त्याचा वेळोवेळी आढावा घेणं, पिरियडिकली मीटिंग त्यामध्ये घेतली गेली पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% ऐवजी फक्त 18% GST. मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा